त्या प्रमाणावर गाजतोय आणि ती प्रक्रिया पण सरकारने सुरू केलेली आहे. तर या संदर्भात आपली नेमकी भूमिका काय आहे? आरक्षण उपवर्गीकरणामध्ये आंबेडकरी समाजाचे सर्वमान्य नेते बाळासाहेब आंबेडकर यांनी हस्तक्षेप करावा आणि मातंग समाजातील उपवर्गीकरणाचं समर्थन करणारे नेते आणि उपवर्गीकरणाला विरोधी करणाऱ्या नेत्यांची समन्वय साधून एक सुकाणू समिती करावी आणि यामध्ये सरकारकडे त्यांनी प्रतिनिधित्व करावं आणि हा मार्ग चर्चेतून त्यांनी सोडवावा अशी मी या पत्रकार परिषदेच्या वतीने बाळासाहेब आंबेडकरांना विनंती करतो. आपण आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते आहात, त्यासोबतच आता काँग्रेसमध्ये सुद्धा आहात. तर काँग्रेस पक्षाची काही भूमिका या संदर्भाने किंवा आपण काय प्रयत्न करणार, पत्र पाठवणार काही? काँग्रेस पक्षाची भूमिका काय आहे ते अधिकृत मला सांगता येणार नाही, पण मी आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ता म्हणून आणि आंबेडकरी समाजाचा एक घटक म्हणून या प्रकरणामध्ये मी माझी भूमिका व्यक्त करत आहे. काही बाळासाहेबांना आपण या प्रकरणामध्ये हाताळण्यासाठी सांगताय? आम्ही एक प्रयत्न करतो आहोत की मराठवाड्यातील जे दलित पॅंथर पासून नामांतर लढ्यामध्ये असलेले कार्यकर्ते, बौद्धांच्या सवलतीसाठी लढलेले कार्यकर्ते, भूमिहीन गायरान कास्तकारांच्यासाठी लढलेले कार्यकर्ते, हे सर्व कार्यकर्ते अशा आंदोलनापासून 2 हात दूरचं अंतर राखून आहेत. या सर्व कार्यकर्त्यांना एकत्र करून नजीकच्या काळामध्ये बाळासाहेब आंबेडकरांना आम्ही त्यांच्याशी प्रत्यक्ष संपर्क करू. त्या अगोदर त्यांना पत्र लिहू आणि त्यांची वेळ घेऊन त्यांची भेट घेऊ आणि त्यांना विनंती करू की हा प्रश्न दोन्ही समाजाच्या दृष्टीनं अत्यंत गंभीर असा बनलेला आहे आणि कधी काळी हे समाज एकमेकाचे सहकारी होते, आता ते एकमेकाच्या विरुद्ध करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. हे योग्य नाही. या दोनही समाजाला आपण समान न्याय देऊ शकता आणि आपण जी भूमिका कराल त्याला समाजही मान्यता देईल, आमच्यासारखे कार्यकर्ते मान्यता देईल. दोन्ही समाजांना काय आवाहन कराल? दोन्ही समाजांनी या प्रकरणामध्ये टोकाची भूमिका घेऊ नये, समन्वयाची भूमिका घ्यावी. हा निर्णय जरी संपला तरी उद्या आपल्याला एकत्र नांदायचं आहे. ही खूणगाठ दोन्ही समाजांनी ठेवावी अशी माझी विनंती आहे. बाळासाहेबांनी या प्रकरणाला हाताळण्यासाठी पुढाकार घेतला, सरकारच्या दालनात जरी गेले तरी सरकार ऐकेल काय असा विश्वास वाटतो काय? सरकार जरी नाही, सरकारवर दबाव तर निश्चित येईल, सरकारला ऐकावं तर लागेलच. पण निर्णय करताना सरकार आज ज्या एकतर्फीपणानं जात आहे त्या एकतर्फीपणामुळे बौद्ध समाजामध्ये अशी भावना झालेली की आमचं काहीतरी चाललेलं आहे ना. तर किमान बाळासाहेब आंबेडकरांच्या हस्तक्षेपामुळं या प्रकरणामध्ये एवढं होईल की त्यांनाही न्याय देता येईल आणि बौद्ध समाजाच्या दृष्टिकोनाने त्यांचं जे न्याय आहे ते त्यांना टिकवता येईल.